नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज में जिया यादव। तो चलिए देखते हैं खबरें विस्तार से। राज्य उत्पादन शुल्क नागपुर की ओर से 28 दिसंबर से एमपी बॉर्डर पर तलाशी अभियान शुरू किया गया है। नए साल के जश्न में बड़ी मात्रा में दारू की खेप नागपुर में लाई जाती है, जिसे ध्यान में रखते हुए यह तलाशी अभियान लिया जा रहा है। नए वर्ष में कहीं भी कोई अप्रिय घटना घटित न हो, इसका पूरा ध्यान भी रखा जा रहा है। नववर्षाच्या निमित्ताने जे लोक नववर्ष साजरा करण्यात येणार आहे लोकांकडून, त्याकरिता 28 डिसेंबरपासून या विभागातर्फे मध्य प्रदेशाची जे सीमा आहे त्या सीमे भागातील आपण 4 चेकपोस्टवरती वाहन तपासणी, त्याचप्रमाणे वाहनावरती पाळत ठेवण्याकरिताचा कामकाज सुरू केलेला आहे। या 4 आमचे जे चेकपोस्ट आहे ते चोरखेरी नाका, खुर्सापार, केडवद आणि बडेगाव सिरोंजी या 4 ठिकाणी आम्ही टेम्पररी चेकपोस्ट उभारलेले आहे आणि त्या ठिकाणी आमचा कामकाज सुरू आहे वाहन तपासणीचा। त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकूण 8 पथके तयार करण्यात आलेले आहे। ह्या 8ही पथके 28 तारखेपासून कार्यरत असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या क्षेत्रामधील जे हातभट्टीचे धंदे आहे, हातभट्टीचे स्पॉट्स आहे, त्या ठिकाणी ते रेड करत आहात आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जेवढे ढाबे आहेत, परत रेस्टॉरंट्स आहे, त्या ठिकाणी जर कोणी अवैधरित्या मद्यप्राशन करण्याची परवानगी देत असेल किंवा मद्यप्राशन करण्याकरिता विक्री करीत असेल, अशा सर्व अवैध ठिकाणी पडताळणी मोहीम सुरू आहे आणि जर त्या ठिकाणी काही अवैध आढळल्यास तर त्यावरती नियमानुसार कारवाई करण्याची पण कारवाई सुरू आहे। तर त्याच्यावर किती लिमिट काढणार? 31 डिसेंबरच्या निमित्ताने नववर्ष साजरा करण्याकरिता जे वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या अरेंज होणार आहे किंवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशा एकूण आमच्याकडे 52 अर्ज आले होते आजपर्यंत एक दिवसीय कार्यक्रमाचे परवान्यांच्या। त्या सर्व 52 अर्जांवरती आम्ही आज निर्णय घेऊन त्यांना परवाने दिलेले आहे। त्या 31च्या रात्री जे अनुदत्तीच्या वेळेमध्ये वाढ झालेली आहे, त्यामध्ये वाईन शॉप जे आहे ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि बारचा जो नियमित वेळ आहे रात्री 11 वाजेपर्यंत, ते आता सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। सर, ते परवाना जे लोक मद्यप्राशन करतील त्या लोकांकडे मद्य परवाने असणे आवश्यक आहे। मद्यप्राशन करण्याचा परवाना, ते परवाने आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे। 1 वर्षाचा पण परवाना उपलब्ध आहे, आजीवन परवाना पण उपलब्ध आहे। तसेच ज्यांच्याकडे ह्या 2 प्रकारचे परवाने नसतील आणि त्यांना वेळेवरती काही मद्यप्राशन करायचं असेल तर 1 दिवसीय दैनंदिन परवाना जे आहे ते पण आम्ही प्रत्येक अनुदत्तीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे।